मुंबई विमानतळावर 30 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलंय. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे कस्टम विभाग सतर्क झालाय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अंमली पदार्थांच्या तस्करीचा कट उधळून लावलाय. या कारवाईत सुमारे 30 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. त्यात या तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे कस्टम विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान बँकॉक येथून मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करण्यात असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. माहिती मिळताच विभागाने सापळा रचला आणि विमानातून आलेल्या 2 संशयित प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान प्रवाशांच्या बॅगेत 2.992 किलो पांढऱ्या रंगाचा पावडरयुक्त पदार्थ सापडला. तो पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालंय. त्याची बाजारात 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. अधिकाऱ्यांनी या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतलंय. हे अंमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होती. त्याची माहिती मिळवून त्यालाही अटक करण्यात आली आहे. आता तिन्ही आरोपींविरोधात अंमली पदार्थाविरोधी कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आलाय.